ऑगस्टचे 3,000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी खुश खबर। लाडक्या बहिणींना मिळणार थेट 3 हप्ते। म्हणजेच लाडक्या बहिणींना जून जुलै ऑगस्टचे थेट खात्यात जमा होणार आहे। म्हणजे 4,500 रुपये थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। लाडक्या कोणत्या बहिणी आहेत त्यांना हे 3 हप्ते मिळणार आहे याबद्दल ए टू झेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। परंतु तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ही सर्वात महत्त्वाचे अपडेट ही तुमच्यापर्यंत मिळेल। आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत पाठवा, जेणेकरून सर्वांना याबद्दल माहिती मिळणार। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच 4,500 रुपये म्हणजे 3 हप्ते हे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे। आता कशा पद्धतीने जमा होणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणी यासाठी पात्र असणार आहे याची माहिती ए टू झेड आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु ज्या लाडक्या बहिणींना याच्या अगोदरचा हप्ता म्हणजेच मेचा हप्ता मिळाला होता त्याच लाडक्या बहिणी फक्त यासाठी पात्रता असणार आहे। बाकीच्या लाडक्या बहिणींना हे 3 हप्ते मिळणार नाही। 3 हप्ते रक्षाबंधनापूर्वी म्हणजे कोणत्या तारखेला मिळणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। सर्वात महत्त्वाची अट, ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली आहे अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यात हे 4,500 रुपये जमा होणार आहे। दुसरी महत्त्वाची अट, ज्या लाडक्या बहिणीकडे पोस्ट ऑफिसचे खाते आहे म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये नवीन खाते काढलेले आहे अशाच लाडक्या बहिणीच्या खात्यात हे सुरुवातीला पैसे मिळणार आहे। तुमच्याकडे जर दुसऱ्या अवंतर बँकेत असेल ते सुद्धा मिळणार आहे, पण थोडा वेळ लागू शकतो। पण सर्वात अगोदर खात्यात जमा होणार फक्त पोस्टाच्या खात्यात। त्यानंतर सर्वात महत्त्वाची तिसरी अट, आपले आधार कार्ड हे अपडेट असावे। जर आधार कार्ड अपडेट असेल तर लाडक्या बहिणीच्या खात्यात हे जमा होणार आहे। त्यानंतर आता एक महत्त्वाचे अपडेट, राज्याचे आपले मंत्री आदित्य तटकरे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली। ज्या लाडक्या बहिणी 10 निकषामध्ये बसणार आहे अशा लाडक्या बहिणींना आता हे पैसे मिळणार आहे। ते 10 निकष कोणते असणार आहे आपण व्हिडिओच्या नंतर सांगणार आहोत, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा। पण त्याच्या अगोदर एक महत्त्वाचे अपडेट सांगतो, रक्षाबंधनाच्या ओवाळणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून थेट लाडक्या बहिणींना 3 हप्त्याचे वितरित होणार आहे। त्या कोणत्या लाडक्या बहिणी असणार आहे या सुद्धा व्हिडिओमध्ये आपण सांगितले आहे। आपण याच्या अगोदर काही निकष सांगितले, जे निकष पूर्ण करतील अशा लाडक्या बहिणींना ते 3 हप्ते मिळणार आहे। पैसे कधी जमा होणार? पैसे येत्या 20 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार। टप्प्याटप्प्याने काही महत्त्वाचे जिल्हे सुद्धा त्यामध्ये छाननी करण्यात आलेले। ज्या जिल्ह्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असेल म्हणजेच 90% हा ई-केवायसी पूर्ण झाली असेल अशा लाडक्या बहिणीच्या खात्यात सर्वात अगोदर हप्ते पडणार आहेत। यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लवकरच अपडेट महत्त्वाचे घेऊन येऊ। धन्यवाद।